लाखेवाडी का बाजार आहे, लाखेवाडीचा ना कुठला? चलो तर मित्रांनो बाजाराला आलतो आणि पाणीपुरीच घेतली मी बाईने पहिली. बाजार लांबच राहिला होय. अजून बाजार घ्यायचा आपल्याला. 200 रुपये तिकडेच संपवून टाकतो. हा कसं आहे बायकांचं अवघड आहे का नाही? देख तो कैसा सरमारा. घरी म्हणायचं संपलं पैसे. किती दिल ते घरून बाबू? किती पाणीपुरी खाल्ले? 2. संपलं 50. राहिलं आता पप्पाला फोन कर पैसे मागून. 1 नंबर माल आहे ना, काहीच होत नाही. घ्यायचं का? डोक्यात घातलं हिच्या काय होईल का नाही? घरचा आहे टमाटा आम्हाला. चला शेंग आहे घ्यायचे गावात. वांगी काय होय बरे. बड़ा हरामी हो बेटा. चला चला इकडे इकडे. आधीच पैसे संपले. कॅश काय? हो मिरची कशी आहे? 20 ला गोड आहे का तिखट आहे? खाऊन बघा एखादी. हा खाऊन बघा गेलं घरी गेलं बोलायला तुम्ही परत मला खावला. 2 चार खावा खावा. त्याला काय खाल्लेलं पैसे घेणार. कसे 20 रुपये पोहोचले ते किती देऊ? अर्ध द्या की राव. अर्धा किलो देणार मला काय द्यायला झाली साहेब. किती देऊ तुम्हाला? काय घ्यायचंय? कसं आहे खरबूज? चल यांच्या संग कधी ना बाजार करू नये, कधीच नाही. नुसतं वडापाव. The next day. तर गुड मॉर्निंग गाईज. डे 2 का ब्लॉगिंग मॅडम करणार आहे. तुम्ही ब्लॉगिंग करणार आहे आजपासून. काय दिलं माझ्याकडे कॅमेरा? होय करता का? मी चालू केलता माझ्या हातात घेतल्यावरून माझं मोबाईल म्हणते. सकाळ सकाळ उठलो, थोडाफार चहा दिला, नाश्ता अजून काय खोटं नाही बोलायचं. काय किंमतच नाही हो. सगळं खाऊन झाले, नाश्ता वगैरे सगळं झालेला आहे. फक्त आम्हाला नाश्ता खाल्ला तर आवाज निघला असता की. मी खाल्लाय, तुमचा येतोय. तुमचा होय सगळं खाऊन घेऊन झालेलं आहे. आता चाललोय हॉस्पिटलला. तेवढं फक्त नेणे आणण्यासाठी ठेवलंय मला इथे. असं काय नाहीये. तर आता दवाखान्यात चाललोय. बघा इंदापूरला. एवढी पोती दाखवतो. कसं मागायचं? कसं मागायचं? एवढी पोती. आमचा आता पहिला कॅमेरा वळवण्याचं शिकवायचं त्याला. कसं का माग कसं घ्यायचं. एवढी पोती मका झाली. पार्टी दिली काय नाही. 80,000 मका झाली. ते 80,000ची मोबाईल 1.5 लाखाचा आहे. ह्याची पार्टी दिली का? काय दिली? एक काजू भाजी आणली. गरिबीतनं दिवस चालली दादा. काय म्हणताय? असं काय नाही, मोठी पार्टी द्यायला पाहिजे. 1.5 लाखाचा मोबाईल. 50,000 देऊ का? मग तुला घातलं, तू दे मला पैसे. माझ्याकडे पैसे नाही. माझं सगळं तुमच्याकडे. तुझे माझी तुझ्याकडे म्हणले नाही. मला फक्त 1.5 लाख. 1.5 लाखच म्हणते. 1,500 रुपये येतात. 1.5 लाख येतात. नाही 1,500 रुपये येतात. तर गाईज आम्ही चाललो का इंदापूरला दवाखान्यामध्ये मॅडमला घेऊन. मॅडम काय करायचं आज? सोनोग्राफी करायची. अच्छा आज भी देखना है कैसा है, क्या है गोला अंदर, क्या है कर रहा है अंदर, क्या क्या लात मारता है रात को, धड़ाम धुड़ुम धड़ाम धुड़ुम.
गावाला असं असते बांधून फेजून चंपाकली चलो तो हम गाइस जा रहे डॉक्टर के पास आमिर को क्या क्या हो रहा है बताने को उसको हाँ चलो हिंदी में आधी हमको भैया चलो तो बोकडांनो मशीनो टाटा काय खायचंय आंबा चालू केलं खायला काय काय घेतलंय डाळी केळी चिक्कू अजून बस काय जवळच काय खायचंय सगळं आईस्क्रीमच आहे मित्रांनो इंदापूरच्या दिलशाद मस्तानी इथं आलेलो आहे तर तुम्ही पण इथं आला असेल तर कमेंट करा कोण कोण इंदापूरची मस्तानी खाल्लेली हे मग असं म्हणते मित्र फर्स्ट टाइम आम्ही पण आलो आम्ही पण ट्राय करतो तुम्हाला सांगतो जर आवडली तर पैसे देऊ नाही तर भांडी घासू सरळ 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 हिशोब 90-100 रुपये 200 रुपये 2 तास घास मग जाऊ तर मी आराम करतो फुल एसी नाही कूलर लावलाय त्यांनी कसला मोठा दाखव कूलर आहे का ठुलर आहे हा एसी पेक्षा मोठा हवा मारते फुलगार असंच घ्यावं काय घरी होय जा चुके हैं मस्ताने तो डुक्कर खुश हो गए भैया कॉकरोच खुश हो गए भैया आइसक्रीम देख है कैसी है क्वालिटी एक नंबर मस्तानी में भी खा लेता हूँ नहीं तो खा डालेगी पूरी के पूरी ये रिमोट है और इसका आवाज कमी नहीं हो रहा है ये देखो चार्जर आएगा दोस्तों ऐसा कुछ रिमोट चाहिए बंद होनी चाहिए बेबी दोस्तों हम घर आ चुके हैं और खाना खाने के लिए बैठी है मला कोण खायलाच बोलवा नाही देवा कोण इथं जेवाय देणार रे देवा कसं पोट बोला बरोबर एकटं ताट घेऊन बसले ते एक्स्ट्रा ठेवले घ्यायला हाय का गरीब माणूस रे बघती बाई ती पण रडती मायामुळे हो इकडे या का 2 मिनिटं जरा इकडे ये तू जेवण केलं जेवाय देत नाही म्हणते हो आता 10 वेळा विचारलं ते सांग पहिले किती वेळा विचारलं 10 वेळा विचारलं 11 वेळा का नाही विचारलं तू विचारलं का विचारलं कधी विचारलं होय बघून बसली स्वतः खायला हा काय चेकिंग केलं डॉक्टरने काय नाही एक इंजेक्शन फक्त एक इंजेक्शन साठी गेली ती हा किती महिन्याने यायला लावले आता 20 दिवसांनी पुढच्या महिन्यात आणि त्याच्या पुढच्या महिन्यात गेल्यावर सांगतील ना त्या पुढच्या महिन्यात काय आधी सांगून ठेवणार किती वेळा जायचं तो गाइस कहाँ चले पैसा गोळा करके सामान आणायला काय घरातलं काय चहापत्ती हा
तंबाखूची पुढे आहे. हे घरातलं सामान झालं का? काय तंबाखू म्हणून देते मला आता. होय मग चला. काय काय पेला चाललोय सांग की बिकार सूट. नाही कुठं काय कुठे काय नसते. मग ठीक आहे कॅन्सल मग. नको. नको एवढ्या बावड्यामध्ये एक कॅफे भेटले. तुफान कसं आहे कॅफे? लाल खुर्ची बिडची कसं आहे? किंग मेकर कॅफे. दिस इज बावडा कॅफे. अख्खं बावडा फिरलो एक कॅफे भेटले. त्यात 2 क्रश मागवलेत. बघू आधी टेस्ट. हा बघू अगोदर टेस्ट मग बघू बाकीचं ऑर्डर करायचं. इथला पिझ्झा असायचा 15 वर्षापूर्वीचा. हा मग काय भीती वाटते आधीच मागवायला म्हणतात. पहिली कॉफी टेस्ट करून बघूया. कमी खा. खा. चांगलं नसतं अजून एक पण नाही संपलं. मग. तेव्हा तुमचे 3 पीस खाऊन हे 2 बी माझेच राहिले. तिसरं चालू झालं इथे एक संपलं संपला. हळू जरा तुम्ही हळू खावा. हळू खावा हळू. चांगलं नसतं पुरं. काय चाललंय? गुलाब गोल गोल काही गुलाबजाम. ओरिजिनल गुलाबजाम. येस कशाची? घरच्या खव्याचे गुलाब. घरच्या खव्याचे गुलाबजाम चालू आहेत. लईच मग अशी जेवण नाही दिल्यामुळे जरा मी नाराज झाल्यामुळं यो तर कसा आहे बेत? घे घ्या. जेवा. एवढं बरोबर. आता भेटते का जेवा? हा. नाही अजून. आता भेटते. होय. आता भेटते. अजून थोडं पापड बिपड चालेल. बरं. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसं काय तुम्ही? तर आमच्या आज गावाची जत्रा आहे. तुम्हाला आज संध्याकाळी बघायलाच भेटेल. तर आम्ही चाललो आज मंदिरात. आता आमच्या गावाची जत्रेची वर्गणी ती जमा करायला चाललेली आहे. ती बघा पुढे असते गावाची जत्रा. गेलती का तू कधी? नाही बाबा माग गेलो सोंगाची गाडी येतो. हा काय असते? आता नाही दिसत. काय असते? हा सोंगाच्या गाड्या होत्या माग हा तेव्हा गेलो आम्ही. बाया नाचायला. काय असते? दारामोर सोंगाच्या गाडीवर बाया नाचायला. थोडं गोड असते तर नाचायला. लय माणसं बाया स्वाशीत नाचायला. आज बघतो संध्याकाळी. लय बाया. मी पहिल्यांदाच जातोय आता. हा पहिलीच जत्रा आहे माझी. हा चालते जाऊ का? Just wanna have some fun, yeah. I don't wanna fall in love. I just wanna have some fun. I don't wanna fall in love, 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 fall in love. I don't wanna fall in love. I don't wanna fall in love. बघू मासा मी आला काय मांगूर दिसतोय. मांगूर नाही. मोठेल बघा बरं काय अडकलंय का.
कसं आहे पाणी उन्हाळ्यात सुद्धा पाणी आपल्याला भाऊ. चुटक्यावर पहा मोटर चालते त्याला का बरं नाही ते मोटर. चा. जरा सांगा त्याला सगळी झोप आली काय? रस आणलाय रस. पाण्यावर मिळते खायला. पाण्यावर मिळते खायला. थंड आहे घे लवकर. त्याला सांगते मोक्का रोवून ये रस प्यावा जरा. रस प्यायलाय म्हणलं माय. रस प्यायलाय. फार आहे. उन्हाळा मोकार आहे. ऊन लागत आहे. अजून काय ना खायला? होय आता जत्रात नाहायचं रे. जत्रेत जायचं का आता? संध्याकाळी संध्याकाळी जत्रेला जायचं आता. थोडं घ्या रान भिजून घ्यायचं थोडं, मग जत्रेत जायचं. आता एक शेंगदाणा एका शेंगदाण्याला येल आला आणि याला 50-150 शेंग आली. एका शेंगदाण्याला 150 शेंग आली म्हणजे शेंगदाणा किती झालं तरी लोक नाही म्हणते ते काय नाही आवालं वसकच आलं. हा अजून या पाहिजे होत. अशी लोकांची भूमिका सगळी आहे. आशाच वाढली. हा पण आपलं म्हातारा काय करायचं कणिशा पहिल्या झुट कणीस आणायचं काढाय आलं का नाही या कणीस आणायचं म्हातारा आपला आबा आणि ती कणीस बडवायचं चिचून जायचं आणि ज्वारी हो का असं करून असं कोण ज्वारी मोजायचं. एक ज्वारी मोजून एका काळात ज्वारी झाली किती आणि एका ज्वारीला झाली किती ज्वारी आणि मग अशी होईल किती ज्वारी विचार करायचं का माया. मग का आता कोण मुस्त का ज्वारी तरी हा उईस का चालतं असे म्हणते ते लोक. लोकांची अपेक्षाच वाढली मारणार. माहिती वाढली बाई अपेक्षा लय हावलीची पैसा. कुणी पैसा सुद्धा बघत होता म्हातार आपल्या बाजार आला का ना असला कारल्याचं एक डालग तुला गवारी शेंगाचं एक पोत तुला सांगते भोपळ आम्हाला गोडी शिव आणायचं. हा आणि ही तुला सांगते मेवान शिव आणायची आणि तर पैसे राहिले माळ इकून आले लोक असता ठिकाला पैसे असा सगळ्या बायसने आम्हाला माहिती मोजा पण आम्ही जोस जात होतो मोजा कशा तात्या कारभारी होतो ना आमच्या आपल्या घरात आणि ती तात्या ती म्हाताराच करीत संसार सगळा आपला एवढ्या घरात हाकायचा. तर शेंदाड लोक असलो शेंदाड पिवळ थोडं इतकं गोल चरविऊन हातून आता उठ कप कपचे प्यायचं की शेंदाला ती सुट्टी झालेली पिकली शेंदाला गोळा करायला जायचं. 4 शेंदाला एका पाठीत मांडायची आणि दुसरी घेऊन यायची. दोघीनं शेंदाला गोळा करायची पिकलेली दोघीनं आणायचं. अगं पहिल्या लोकांना खाऊन पिऊन निवांत होती. हा इथं गाड्या घे घोड्या घे तरी तेव्हा पण काय कमीच नव्हतं पडतंय. काय नव्हतं तसलं. तरी पण कमीच पडतंय लोकांना. कमी पडतं माग चालत जात होती माणसं. मग तेव्हा इष्टी नव्हती ना काय चालत जायची चालत. आमची आई मित्र आमचं ती देऊ चालत आता मला सांगायला तेव्हा गाय काही इष्टी सुद्धा नव्हती रेल्वे नव्हती. पण सुखी समाधानी आहे का लोक? किती तर लोकांकडे पैसा आहे आता. आणि मनात कोणाचं काय नव्हतं. गाय माणसं बोलत बसायची बाया बोलत बसायच्या तुला सांगते. आणि एकामेकाला किती घ्यायची लोणचं घालायला वाटाच्या वाटा आंब द्यायची बादलीची बादली एकामेकाला खर घालायला घेऊन जा म्हणायची. हा या तू नेला का नाही हा बांधायची लोक पहिले बांधायची नसते. मग आमच्यात हाय तर खरा आंब का नेला घाला खरा नेऊन मग काय बादलीच्या बादली आंब देत होते कोणाच्या पोटात काय नव्हतं. आता एक आंब तोडला तू शिव द्यायची. हा आता काय दुनिया वेळ हे लय बेकार आहे. आता लय नासकी माणसं निघाली. आम्ही उशिरा पैदा झालो काय. मग काय पैदा झालाय बा. तू आता आईला तुम्ही दोघं बारकं होता बरं का रोहित्या बिन तू बिन आणि तुझी आई आलती आणि आपल्या खाल्ल्या बरं उसाचा असं चुळीच्या खाना तुकडा आहे खाल्ल्याकडं अंकुशात राहिला का नाही ती वरच्या तुकड्याच्या खाली तुकडा आहे आणि तिला घुंगरी घेऊन केलता मग ती आता शेगात तुला आम्ही कोण द्यायची तुम्हाला तुला कोण यायचं शेगात. मग मी म्हणलं कोणता ना तुझे पोरं घेऊन म्हणलं शेगातून तुझे नाही बाय कोण यायचं नाही घेऊन. तुझ्या तुम्ही दोघांनी शेंगा उपटल्या तुला सांगते कुणी तू आणि तुझे त्या भावानी या जे उपटलं वंदर आणि शेंगा तोडल्या पुन्हा मी बकरी काढून करून गेली तिला तुरू लावायला
तिनं इतक्या तुम्ही दोघांची याला उपटलं खोडच राहिलं आका तुकडं तुम्ही उपटून टाकलं शेगाचं आता गोया मिळवलं सगळंच त्याची काय तूच म्हणलं मी म्हणलं अगं आम्हाला लावली काय ते तिनं जी पोरं लावली जी याची उपटलं मग तुला तुम्ही दोघाय इतक्या शेगात तोल्या तिनं आम्ही बारका असन लय बायक होता आम्हाला काय आठवत ना नाही आठवत आणि 2 जुड्या लसूण होता तुझा आला करा असला त्या टायमाला लसूण आलता त्या टायमाला मोजाचं लग्न झाल्यावर तू चांगली तुम्ही बोर झाल्यावर आणि म्हाताऱ्याने काय केलं आपल्या बाबाने हे आपल्या ह्यानी बापुनी 2 जुड्या लसूण मोठं काढायचं बियाला बांधलं आता पुढच्या वर्षी याचं बी बघायचं मग आणि बाटलीचं खायला ठेवलं तुझ्या आई घरात गेली मोठ्या जुड्या होत्या पहिल्याच मांडली होते तुझी आई गेली ते बेचं जसं तोला गेली आणि तोला अगो बाया मी जर गेली अगो म्हणलं गा बेचा लसूण कसा घेतला म्हणलं तू नाही म्हणली मला हेच आवडलाय म्हणली आता काय या विरा की आता काय करावं आणि मोठा मग मात्र काय म्हणलं जाऊ दे न्यूज असं म्हणलं मात्र तशी आता म्हणते का मोठाच लसूण 2 जुड्यात तुला सांगतो आहे ना पिशवीच भरली तर तुझी आहे ना मग बेचा लसूण घेतला बाय म्हणलं बारका ठेवला मोठा घेतला मात्र कसं म्हणते पहिलं तळ्यात आम्ही जायचो कलिंगड होतो कलिंगड जाणायचो हो कलंगडी तळ्यात कलिंगड होतीच की खायचो तिथं अर्धीच फेकायचो परत द्यायचो हा तिथे सगळं तळच कलंगड होती खरबूज कलंगडी किती पण खा हा आता कुठं हे असं तायचं पाणी अजून सुद्धा आमची आणि म्हाताऱ्या खरं बरं मी सरगी फिरायचं तुझ्या आईचं पटायचं त्याला खरं सत्य सांगायचं मला तुझ्या आईचं तिला पटायचं बिकून आहे वाटायचं त्याला ते म्हणलं सायकलीवर नेतो तिला तुझ्या आई म्हाताऱ्याने काहीतरी कशाला तर जायचं होतं म्हाताऱ्याने ती म्हणून सायकलीवर नेलं तिला हरवून गेलं सुखाचं सपान मी काय यायला लागला मला माणसं नाव ठेवली म्हणलं सायकल आणि तुझी आई कशी म्हणते काय नाव ठेवली आणि ती म्हाताऱ्या म्हणते चल जरा आणि जाऊ सायकल आपण गेली नाव 6 सायकल डायरेक्ट सायकलीवर गेली पहिल्या गोष्टी लय वेगळ्या होत्या मजा होती आता काय नाही आता कोण ओळखीची नाही तर मित्रांनो आंघोळ केली आता मला ना गावकडे आलेले आंघोळ करू वाटते किती वेळा पण 3-4 वेळा दिवसून आंघोळ करतो मोक्कार पाणी आपल्याकडे निघते लावला पंप आणि ओपन मध्ये टाकायला माहिती ओपन मध्ये आंघोळ करायला आणि बाथरूम मध्ये आंघोळ करायला लय फरक आहे मस्त सूर्यकिरण पडले भाऊ नाटखोळा 15-1 बादल्या झाल्या असं मोकार पिसून काढले धुवून होय काके इकडं आले आंघोळ करू वाटते मला बघ इकडं आले लय आंघोळ करू वाटते तिथं एकदा पाणी चालू पाणी जाते आमचं बादा 5 बादल्या वचून घेतल्या इकडे जीव करायला इकडे जीव घेतो मस्त वाटतं राव काय सनसेट आहे मस्त 1 नंबर गावाकडे मस्त वाटतं राव फक्त पैसे नाही इकडे म्हणून नाहीतर जगण्यात मजा राव विशेष बोले गावाच्या पोरांना विचारायची नाटखोळा जास्त भाऊ नाटखोळा अंडी काय वाच का हे बघ केवढं आणले माळच आणली अख्खी दहाव्याला खर्च नाही करणार मी नको रे आम्हाला काय दहाव्याला न आता सुद्धा आताच कर आम्हाला पुन्हा काय सुद्धा मेल्या कोण खाते गाव मग तेच म्हणतोय जिवंतपणेच खर्च करणार दहाव्याला खर्च नाही करणार मला काय करायचं आता माझं काय सुद्धा करू नका रे काही नको करायचं बाकीच्या लोकांसारखं कीर्तन कर आणून नाचवायचं काय करता मग त्याच्या मड्या पैसे आता जीव टाकायला लागलाय आता जीव टाकायला लागलाय रे तर काकी खुश झाली होय आता खाई चिप्स लय चिप्स
काय झालं? मात्र काय माहिती हं, आज जिवंत आहे तर द्या आम्हाला खायला. हं. मी याच्यावर दगडात ठेवल्या दगड खातो काय? बरोबर आहे. हम्म. जिवंत मध्ये घालत नाही ती. म्हणलं लोकांचं तसंच चालू आहे. जिवंतपणी घालायचं ना आणि मी आल्यावर म्हणायचं. लय हाऊस करायची. आपल्याला पटत नाही तसं. आता आत्म्याची हं? आता आत्म्या तुम्हाला लागलं. हं. आशीर्वाद दिल. आशीर्वाद मिळेल. भेटतोयच मला, माझं कमी नाही मला काय. त्याची मिळेल मग कसं तर काही. तर मित्रांनो घरचं काम सगळं उरकलं आणि आलं जत्रेला. भावांनो आता मग राडा करणार आहे. पहिले आरती करून घेऊ. आरती झाली की पाया पाडायचं, नारळ फोडायचं आणि मग बघू जत्रेमध्ये काय काय विशेष आपण पुढे बघूया आपण आता. अग बया 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 काही ना दिसताना पोरींचा. अग बाई हो कोण हो का मित्रांनो यो सापडल्या भयो कसं लपतोय. हो यो श्रीक्याचा मित्र आहे. यो श्रीक्याचा मित्र कसा लपतोय घरच्यांना कळू नये. जत्रा आलाय पोरी बघाया. हो बया मित्रांनो भावांची अशी मजा येत होती. नुसते व्हिडिओ काढत होते त्यांचे. मोकार लाज होते. इकडे बघायला लाज होते. कसा लाज होते बघ.